नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजचा टॉपिक आहे आपला नफा आणि तोटा। बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये शेकडेवारीची पूर्ण सिरीज पूर्ण केली। आपले राणे सरांचे जे क्वेश्चन चालू आहे किंवा राणे सरांचं जे पुस्तक चालू आहे ते आज आपण कंटिन्यू करूया। बघा, मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी पूर्ण केली। आज आपण काय त्याच्या आधारित जे टॉपिक आहे नफा आणि तोटा। नफा आणि तोटा समजून घेण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला बेसिक नफा कशावर ठरतो किंवा तोटा कशावर ठरतो, त्याच्यामधल्या काही कन्सेप्ट आहे। खरेदी किंमत कोणाला सांगायचं, विक्री किंमत कोणाला सांगायचं, छापील किंमत कोणाला सांगायचं, नफा ॲक्च्युली कशावर ठरतो किंवा नफा किंवा तोटा आपण कशावर ठरवतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बेसिकमध्ये जाणून घ्यायचं आहे। मी फास्टमध्ये एक आढावा घेतो, ठीक आहे, आणि तुम्हाला विनंती आहे की हा टॉपिक समजावून तुम्हाला समजण्यासाठी पहिले शेकडेवारी हे बघावं लागेल। जर शेकडेवारी क्लिअर असेल तरच हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल, ठीक आहे। आपण काय केलं आहे, हळूहळू एक एक चॅप्टर आपण कवर करतो, ठीक आहे। आज या लेक्चरमध्ये जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला देतो आहे आणि उरलेला जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये ते आपण कवर करू। बघा, काही मुलांनी मला रिक्वेस्ट केली किंवा काही मला पर्सनली मॅसेज केले की सर राहिलेले जे टॉपिक आहे, जसं कामकाळ वेगमधला रेल्वेचा भाग बाकी आहे तो पण मी तुम्हाला कवर करून देतो, ठीक आहे। आज आपला टॉपिक आहे नफा व तोटा। नफा व तोटामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपल्याला आज क्लिअर करायचे आहे। याच्यामध्ये नफा आणि तोटा कशावर ठरतो ते आपल्याला बघायचं आहे। बघा, याच्यामधल्या महत्त्वाच्या काही कन्सेप्ट आहे, जसं खरेदी किंमत, ठीक आहे। तर खरेदी किंमत, ठीक आहे, खरेदी किंमत म्हणजेच काय, याला आपल्या सरळ आणि सोप्या भाषेत काय म्हणायचं, विक्री किंमत। मी फास्टमध्ये घेणार आहे कारण की आपल्याला क्वेश्चन कवर करायचे आहे, ठीक आहे। इथं आपल्याला बेसिक नाही कवर करायचं आहे। खरेदी किंमत म्हणजेच काय, ज्या भावात आपण एखादी वस्तू स्वतः खरेदी करतो किंवा विकत घेतो त्याला आपण काय म्हणत असतो, खरेदी किंमत, ठीक आहे। पुन्हा रिपीट करून देतो एकदा की खरेदी किंमत म्हणजे काय, एखादी वस्तू आपण कोणत्या भावात स्वतः विकत घेतो त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो। आणि विक्री किंमत म्हणजेच काय, एखादी वस्तू आपण दुसऱ्याला ज्या भावात विकतो, म्हणजे इथं काय घेतो आपण, विकत घेतो, म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की इथं आपण विकत घेतो, तर या विक्री किंमतमध्ये आपण दुसऱ्याला काय करतो, विकतो, ठीक आहे। हे एवढीच कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या। मी काय म्हटलं आहे, खरेदी किंमत म्हणजेच काय, एखादी वस्तू ज्या भावात आपण विकत घेतो त्याला खरेदी किंमत म्हणायचं। आणि विक्री किंमत म्हणजेच काय, एखादी वस्तू आपण दुसऱ्याला कोणत्या भावात विकतो, म्हणजे दुसऱ्याला विकणे म्हणजेच काय, विक्री किंमत। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की नफा आणि तोटा कशावर ठरत असतो, तर नेहमी नफा आणि तोटा, लक्षात ठेवा, नेहमी नफा व तोटा हा खरेदी किंमतवर ठरत असतो, विक्री किंमतवर ठरत नाही। मी पुन्हा रिपीट करून देतो की खरेदी किंमत म्हणतोय, नफा किंवा तोटा हा कशावर ठरतो, तर नफा व तोटा हा खरेदी किंमतवर ठरत असतो, ठीक आहे। खरेदी किंमत आपल्याला खरेदी किंमतच आपल्याला सांगते की नफा झाला की तोटा झाला, ठीक आहे। मग याच्यावरून आपल्याला समजायचं कसं की नफा कधी झाला किंवा तोटा कधी झाला। बघा रे, जेव्हा खरेदी किंमतपेक्षा, ठीक आहे, मी जास्त वेळ नाही घेणार, बेसिक खरेदी किंमत ही विक्री किंमतपेक्षा कमी असेल त्यावेळेस काय होणार आहे, नफा। फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो आहे की तुम्ही एखादी वस्तू 20ला खरेदी केली आणि 25ला विकली। बघा, फॉर्म्युले पाठ नाही करायचे। मी काय म्हटलं आहे तुम्हाला, एखादी वस्तू 20ला, म्हणजे एक पेन तुम्ही 20 रुपयाला खरेदी केली आणि 25ला विकले, म्हणजे तुमच्या घरात आली कितीला, 20 रुपयाला, विकली कितीला, 25ला, किती रुपये नफा झाला रे मग, ठीक आहे। 20ची वस्तू म्हणजे ही झाली तुमची खरेदी, ही काय झाली तुमची विक्री। 20ची वस्तू कितीला विकली, 25ला, म्हणजे किती रुपये, 5 रुपये का झाला, नफा झाला। शेकडा आपण बघू नंतर, ठीक आहे, की शेकडा किती येणार आहे, म्हणजे घरात कितीला पडली, 20ला, विकली कितीला, 25ला, म्हणजे इथून आपल्याला काय कळते की खरेदी किंमतपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल त्यावेळेस काय होत असते, नफा होत असतो। क्लिअर झालं। बघा, खरेदी किंमत 20 आहे आणि विक्री किती आहे, 25 आहे। घरात 20ला आणली, दुसऱ्याला विकताना कितीला विकली, 25ला, म्हणजे नफा झाला किती रुपये, 5 रुपये, ठीक आहे। म्हणजे खरेदी किंमत विक्रीपेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे, याचा अर्थ विक्री किंमत कशी पाहिजे, जास्त। यावेळेस नेहमी नफा होणार आहे, म्हणजे इथून आपण हे काढू शकतो, या कंडिशनला काय होणार आहे आपला, नफा। आणि तोटा कधी होणार आहे, तर तोटा कधी होणार, ज्या वेळेस विक्री किंमत किंवा आपण असं म्हणू की ज्या वेळेस खरेदी किंमत ही विक्री किंमतपेक्षा कमी असेल। फॉर एक्झाम्पल, आता हीच वस्तू 20ला आपण खरेदी केली आणि 15ला विकली। बरं, घरात कितीला पडली, 20ला, विकली कितीला, 25ला, विकली कितीला, 15ला, ठीक आहे। मग घरात 20ला आणली आणि विकली कितीला, 15ला,
किती रुपये नुकसान झाला? 5 रुपये. ठीक आहे. मग हा नुकसान म्हणजे हा तोटा किंवा नफा हा कशावर ठरत असतो? तुमच्या खरेदी किंमतवर. ठीक आहे, लक्षात ठेवा नेहमी. आणि ती किंमत ही नेहमी तुमच्या एखाद्या वस्तूमध्ये नसली पाहिजे, ती किंमत कशामध्ये पाहिजे? तुमच्या रुपयामध्ये पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आपण इथून काय क्लिअर झालं? मग दुसरा पॉईंट आपण काय म्हणू शकतो? तोटा कधी होते? जेव्हा खरेदी किंमत, ठीक आहे, खरेदी किंमत जास्त असेल कोणापेक्षा? विक्रीपेक्षा. त्यावेळेस काय होतं? तुमचा तोटा होत असतो. ठीक आहे. नफा कधी होतो? खरेदी कमी पाहिजे कोणापेक्षा? विक्रीपेक्षा. त्यावेळेस काय होतो? नफा होतो. तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी जास्त असणार विक्रीपेक्षा, त्यावेळेस काय होणार आहे? तोटा होणार आहे. ठीक आहे, हे आपण इथं क्लिअर केलं. ठीक आहे. आणि नफा आणि तोटा कशावर ठरतो? तर नेहमी लक्षात ठेवायचं खरेदी किंमतला, ज्याला आपण मूळ किंमत पण म्हणत असतो. ठीक आहे, हे मुद्दा झाला. इथून आपले सूत्र कसे बनतात? बघा, सूत्र आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. वापर कमी करायचा आहे. ठीक आहे, इथून आपल्याला काय कळायलं? मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नफा आणि तोटा हा नेहमी कशावर ठरतो? खरेदीवर. नफा होतो कधी? जेव्हा खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा कमी असेल त्यावेळेस नफा होणार. ज्या वेळेस खरेदी किंमत जास्त असणार विक्रीपेक्षा, त्यावेळेस काय होणार? तोटा. एक्झाम्पल दिला, 20ची वस्तू 25ला विकली तर 5 रुपये नफा. म्हणजे 20ला घरात आली, 25ला विकली तर 5 रुपये नफा झाला. म्हणजे विकली 25ला, आणली कितीला? 20ला. त्यावेळेस काय होणार? नफा. म्हणजे खरेदी लहान आहे कोणापेक्षा? विक्रीपेक्षा. त्यावेळेस नफा. आणि घरात 20ला आणली, विकली 15ला, म्हणजे 5 रुपये का झाला? तोटा झाला. आणि हा तोटा किंवा नफा हा कशावर ठरत असतो? तुमच्या खरेदी किंमतवर. मग इथून सूत्र काय बनतंय? नफा तोटाचा. ठीक आहे, इथंच आपल्याला बनून जाते. मग नफा बरोबर काय रे? विक्री किंमत वजा काय? खरेदी किंमत. ठीक आहे, एक्झाम्पल घेतला होता, 20ची वस्तू 25ला विकली, म्हणजे ही खरेदी आणि ही काय? विक्री. 20ची वस्तू 25ला, किती रुपये नफा झाला? मग इथं काय करावं लागेल? 25 वजा काय? 20. तर यावेळेस काय? नफा. ठीक आहे, मग नफा बरोबर काय? विक्री वजा काय? खरेदी. आणि तोटा बरोबर काय रे? तोटा बरोबर खरेदी मायनस काय? विक्री. त्यावेळेस काय होणार? तोटा. हा झाला तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता शेकडा जर काढायचा असेल, शेकडा नफा किंवा तोटा, तर शेकडा नफा तोटा कसा काढतो आपण? शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किंमतवर काढतो. आणि इथं नफा असेल तर नफा लिहा, म्हणजे प्रॉफिट असेल तर प्रॉफिट आणि लॉस असेल तर लॉस. पण तो नफा किंवा तोटा हा कशावर ठरतो? तुमच्या विक्री किंमतवर ठरत नाही, तो तुमच्या खरेदी किंमतवर ठरतो. ठीक आहे, हा तुमचा बेसिक भाग आहे. ठीक आहे, इथं आपली बेसिक बॅच नाही तरी मी थोडासा आढावा घेतला तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, काय काय म्हटलं पुन्हा एकदा मी रिपीट करून देतो. खरेदी किंमत म्हणजे काय? एखादी वस्तू ज्या भावात विकत घेतो त्याला खरेदी. विक्री किंमत म्हणजेच काय? एखादी वस्तू ज्या भावात आपण दुसऱ्याला विकतो. नफा कधी होतो म्हटलं तर नफा कधी होतो रे? जेव्हा विक्री किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो. आणि तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी जास्त असते कोणापेक्षा? विक्रीपेक्षा. त्यावेळेस काय होतो? तोटा होतो. आणि शेकडा नफा तोटा हा कशावर ठरतो म्हणत आहे? तर मी वारंवार म्हटलं तुम्हाला की शेकडा नफा किंवा तोटा हा कशावर ठरत असतो? तुमच्या खरेदी किंमतवर. ठीक आहे, आता आपण इथून हे बेसिक जो आपला भाग आहे तो आपण इथून समजून घेतला. आता येऊ आपण प्रश्नाकडे. ठीक आहे, चला मी पुन्हा म्हणेल तुम्हाला ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, आणि तुम्हाला मी पुन्हा एक आनंदाची बातमी सांगेल की तुम्हाला खरोखर बेसिक ते ॲडव्हान्स जर बॅच करायची असेल तर तुम्ही माझी पेड बॅच जॉईन करू शकता. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या ॲपची लिंक देईल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ डाउनलोड करा. आणि ज्यांना खरोखर गरज आहे बेसिक ते ॲडव्हान्स, त्या लोकांनी ती बॅच, पेड बॅच आहे ती बॅच तुम्ही जॉईन करा. मी बॅच चालू केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये मी व्हिडिओ पण अपलोड करणं चालू केले आहे. ठीक आहे, एकदाच पूर्ण होत नाही, पण जसं जसं या 8-15 दिवसात किंवा एका महिन्यात मी पूर्ण व्हिडिओ जेवढे मला रेकॉर्डेड बॅचला किंवा पेड बॅचला द्यायचे आहे तेवढे मी या महिन्यात पूर्ण करून देईल. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायचे ते जॉईन करू शकता. कारण इथं आपण भरपूर व्हिडिओ घेणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट तिथं क्लिअर होणार आहे. इथं आपलं काम काय की फक्त आपल्याला राणे सरांचं पुस्तक करून देणं आहे. ठीक आहे, चला मी प्रश्नाकडे येतो की प्रश्न कसे आहे. आणि तुम्हाला फ्रॅक्शन वगैरे येत असेल किंवा शेकडेवारी येत असेल, ठीक आहे, तो भाग क्लिअर असेल ते इकडचा भाग आपला सहज काय होतो? सॉल्व्ह होतो. ठीक आहे, आता क्वेश्चनकडे येतो मी की क्वेश्चन सांगतोय का? एकदम बेसिक प्रश्नाकडे बघा. लागेल तेवढे काय फॉर्म्युला आहे आपल्याला, जेवढे लागते तेवढे मी सांगितले तुम्हाला. बघा काय म्हणतो तर एक वस्तू, पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्ही पण बघत चला की एक वस्तू. आपण काय करू बघा, आपण काय करू की सेम तुम्ही सारख्या प्रकारचे प्रश्न एक दोन घेऊ, बाकीचे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे ना, कारण की मला काय करणं आहे, तुम्हाला सगळे क्वेश्चन आता इथं घेतो म्हटलं तर आपले व्हिडिओचे भाग पण जास्त पडेल. पण जिथं नवीन क्वेश्चन आहे ते तुम्हाला मी कवर करून देईल. ठीक आहे, आणि एक टाईपचे 3-3, 4-4 प्रश्न मी घेण्याचा काय करतो प्रयत्न करतो. पहिला प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने, बघा एक वस्तू 900 रुपयाला विकल्याने
1500 रुपये काय झाला तोटा झाला, तर शेकडा नफा एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा झाला, तर शेकडा नफा किती? म्हणजे कितीला विकली त्यानं? 900ला. म्हणजे 900ला विकली म्हणजे ही काय झाली विक्री किंमत. जेव्हा 900ला विकली तेव्हा किती रुपये नफा झाला? 150 रुपये काय झाला रे नफा झाला. तर मला प्रश्नामध्ये काय विचारलं? शेकडा नफा किती? बघा सिंपल आहे, ही विक्री आहे आणि नफा किंवा तोटा हा कशावर ठरत असतो? खरेदीवर. ठीक आहे, म्हणजे 900ला विकली तेव्हा 150 रुपये काय झाला नफा झाला, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे? इथून आपण काढू शकतो 900 वजा 150, 900मधून 100 गेले किती राहिले? 800, 800मधून 50 तर किती? 750. त्या वस्तूची खरेदी किंमत आहे किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे किती रे? 750 रुपये. आणि मी पुन्हा म्हणेल की नफा किंवा तोटा हा कशावर ठरत असतो? खरेदी किंमतवर. आधी खरेदी किंमत काढा. प्रश्नामध्ये म्हटलं का ती वस्तू 900ला विकली तेव्हा 150 रुपये नफा झाला, याचा अर्थ 900 ही काय झाली विक्री किंमत, खरेदी किंमत नाही. मग 900 वजा 150 करा तर ती वस्तूची खरेदी किंमत घरात कितीला पडली? ती तर घरात 750ला पडली आणि 750 रुपयावर नफा झाला किती रे? 150 रुपये. म्हणून शेकडा नफा विचारला तर शेकडा नफा बराबर 750, म्हणजे खरेदी किंमतवर नफा ठरतो. मग खरेदी किंमत किती आहे? 750, त्याच्यावर नफा किती? 150. तर 100वर किती? कॅल्क्युलेशन करा. 0 0 कटला, 15 1 15, 15 5 किती? 75. ठीक आहे, झालं ना कॅल्क्युलेशन. बघा 0 0 कटला, 15 1 15, 15 5 75, 5 1 5, 5 2 10. तर किती टक्के? 20% काय झाला असेल? नफा झाला असेल. ठीक आहे, बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घेत चला. मी पुन्हा म्हणेल तुम्हाला की नफा किंवा तोटा हा कशावर ठरतो? खरेदी किंमतवर. प्रश्न सांगतोय का ते बघा. ठीक आहे, 900ला विकल्यानंतर 150 रुपये एक्स्ट्रा मिळाले, याचा अर्थ काय की 150 रुपये काय ते नफा आहे त्या 900मध्ये. तर आपण काय केलं इथं? मायनस केलं आणि वस्तूची काय काढली? खरेदी किंमत. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय सांगतो तिकडे येतोय. समजला असेल तुम्हाला, प्रश्न काहीच नाही. आता नमुना दुसरा काय सांगतोय तिकडे येऊया आपण. ठीक आहे, एक वस्तू 300 रुपयास विकल्याने 30 रुपये काय झाला? तोटा झाला. म्हणजे एक वस्तू कितीला विकली? 300ला विकली तेव्हा 30 रुपये तोटा झाला, म्हणजे 30 रुपये घाट्यात विकली. 300ला विकली तरी 30 रुपये काय झाला? घाटा झाला. म्हणजे घरात कितीला पडली ती? 330ला. ठीक आहे ना, हे जर समजलं आपल्याला तर नफा तोटा समजायला काहीच प्रॉब्लेम जात नाही. एक वस्तू 300 रुपयाला विकल्याने, ठीक आहे ना, म्हणजे ही काय झाली विक्री. 300 रुपयाला विकल्याने 30 रुपये काय झाला? तोटा झाला. तर शेकडा तोटा किती हे मला प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, आपण उत्तर काढू शकतोय. मग बघा आता की वस्तू 300 रुपयाला विकल्याने तोटा किती झाला, म्हणजे घाटा किती झाला? 30. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार रे? 300ला विकल्यानंतरही 30 रुपये तोटा झाला, म्हणजे ते घरात कितीला पडली असेल? 330ला. तर ही काय झाली तुमची खरेदी किंमत. ही काय झाली तुमची खरेदी किंमत. ठीक आहे, आणि नफा किंवा तोटा हा कशावर ठरत असतो? तुमच्या खरेदी किंमतवर. तर खरेदी किंमत आहे किती? 330. 330वर तोटा झाला किती? 30. तर 100वर किती? कॅल्क्युलेशन करा. 0 0 कटला, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 100 भागिले 11. तर 11 9 99 उरला किती? 1. तर 9.1 किती? 11% इतका काय झाला? तोटा. शेकड्यामध्ये तोटा किती झाला? 9.1 तोटा झाला. ठीक आहे, समजलं का इथं काय केलं मी? ती वस्तू जेव्हा 300ला विकली तेव्हा 30 रुपये काय झाला? तोटा झाला. म्हणजे ते घाट्यात विकले. किती रुपये घाटा झाला? 30 रुपये घाटा झाला. म्हणजे ती घरात कितीला पडली? म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 330. मग 330वर 30 रुपये तोटा, तर शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती? 9.1 किती? 11%. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतो या. बघा आता 3-4 नमुने आहेत, ते आधी आपण क्लिअर करू, नंतर आपण हे करू. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय सांगतो. एक विक्रेता एक कपाट 25-20 रुपयास विकून 20% काय कमवतो? नफा. पहिले सॉल्व प्रश्न आहे ते समजून घ्या, नंतर आपण अनसॉल्वकडे जाऊया. ठीक आहे, बघा एक विक्रेता एक कपाट कितीला विकतोय? 25-20ला विकून त्याच्यावर 20% काय कमवतो? नफा कमवतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? ठीक आहे, बघा ही काय झाली रे? विक्री किंमत. आणि विक्री किंमतवर आपला नफा किंवा तोटा ठरत असतो का नाही? जेव्हा ती वस्तू 25-20ला विकली तेव्हा 20% काय झाला? नफा झाला. बघा आता याला वेगवेगळ्या अप्रोचनं आपण सोडवतोय.
बेस्ट अप्रोच काय आहे, तुम्ही बेसिकने जाऊ शकता. समजा त्या वस्तूची खरेदी किंमत x, ठीक आहे, मग 120% वगैरे वगैरे तुम्ही तसे सॉल्व करू शकता. ठीक आहे. जनरली आपल्याला कसं शिकवलं जाते की खरेदी किंमत किती मानावी 100%, ते पण एक अप्रोच आहे की कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत किती असते 100%. ठीक आहे. मग 100% तर आपण असे सॉल्व करू शकतो. पहिल्या मेथडनं 100%ची किंमत किती माहीत नाही मला, ठीक आहे ना, ते मला काढायची आहे. कारण की ही जी आहे ही काय टक्क्यासहित नफ्यासहित आहे. किती टक्के नफा आहे 20%. म्हणजे ही जे नफा आहे म्हणजे 100वर 20 म्हणजेच काय 120%ची किंमत किती दिली मला 25-20. तर 100%ची किंमत किती, कारण खरेदी किंमतला मी किती मानतो 100%. कशामध्ये टक्क्यामध्ये. इथून x घ्या तर x बराबर तिरपा करा तर 100 गुणिला काय 25-20 भागीला किती 120. कॅल्क्युलेशन करा रे, कॅल्क्युलेशन केल्यावर येऊन जाते. ठीक आहे. 20 100, 20 सक 120, 6 1 6, 6 चूक किती 24, उरला किती 1, साईन 2 12, उरला किती 0. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा 21 गुणिला 5 तर किती रे 21. तर उत्तर आलं किती 21. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा तर उत्तर आलं किती 21. पण या अप्रोचनं जायचं आहे का नाही, मी तुम्हाला म्हटलं की आपण असं पण सॉल्व करू शकतो. एक्झाम अप्रोच काय बघा, 20%ला आपण अपूर्णांकात काय लिहितो, तर 20%ला अपूर्णांकात काय लिहितो 1/5. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे 5. 5वर नफा किती झाला 1, म्हणजे ती वस्तू विकली कितीला 6ला. आणि 6ची किंमत किती आहे, 6ची किंमत आहे 25-20. मला क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी, त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा 20%ला अपूर्णांकात लिहितो काय, मी काय लिहितो 1/5. मग हे 5 झाली खरेदी आणि 5वर 1 नफा, म्हणजे ती वस्तू 5वर 1 नफा म्हणजे कितीला विकली 6ला. आणि 6ची किंमत किती आहे 25-20. तर 1ची किंमत किती रे, 1ची किंमत काढा 6 चूक 24, उरला किती 1. ठीक आहे. साईन 2 किती 12, 420. 1ची किंमत 420. तर 5ची किंमत किती, तर 5ची किंमत किती 2100 रुपये. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. कॅल्क्युलेशन आले पाहिजे. मी वारंवार म्हणतो ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे ते याही प्रकारे सोडू शकतो. बघा आपण 100 नाही घेतले, मी काय केलं 20%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितं हे बघितलं आणि 20%ला फ्रॅक्शनमध्ये लिहिताना आपण काय लिहिलं 1/5. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे किती 5. 5वर नफा झाला किती रे फ्रॅक्शनमध्ये 1, तर 5 आणि 1 किती 6. म्हणजे हे 6 जे आहे ही विक्री किंमत आहे आणि विक्री किंमत इथं किती आहे 25-20. ठीक आहे. जर नफा असेल ना तर याच्यामध्ये प्लस करायचं, तोटा असेल तर काय करायचं मायनस. मग ती वस्तू 5 आणि 1 6ला, गुणोत्तरात 6ला. आणि 6ची किंमत मला प्रश्नामध्ये देताना काय दिली त्यांनी 25-20. तर 1ची किंमत 420. तर 5ची किंमत किती 21. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे ना. माइंड क्लिअर पाहिजे हो. मी वारंवार म्हणतो माइंड आणि कॅल्क्युलेशन जर क्लिअर असेल ना तर मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज आणि सोप्या प्रकारे काढू शकतो. तुमचं बेसिक क्लिअर नसते याला जबाबदार तुम्ही स्वतः. मी वारंवार म्हणतो कॅल्क्युलेशन येणं खूप गरजेचं आहे. जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर कॅल्क्युलेशन आले पाहिजे. कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येतो या. बघा तोटाचा आहे, तुम्ही कसंही जा उत्तर तेच मिळणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहिले सगळे हे सॉल्व आहे, नंतर मी अनसॉल्व घेतो. ठीक आहे. आणि तुम्हाला पुन्हा क्लिअर करून देतो आणि पुन्हा त्याला व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. काय म्हटले प्रश्नामध्ये की एक वस्तू कितीला विकली, तर एक वस्तू 1275 रुपयास विकल्याने, एक वस्तू कितीला 1275 रुपयास विकल्याने 15% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती हे मला प्रश्नामध्ये विचारलं. ठीक आहे. बघा काय म्हटलं, एक वस्तू 1275 रुपयास विकल्याने किती तोटा झाला 15%. ठीक आहे. मग तोटा झाला म्हणजे ती वस्तू विकली कितीला त्यानं 85ला. ठीक आहे. आपल्याला जर असं काढायचं असेल तोटा आहे म्हणजे मायनस करायचं 100मधून. ठीक आहे. आणि नफा असेल तर प्लस करायची. पहिली मेथड मी सांगत आहे. मग 85% विकली आणि 85%ची किंमत किती आहे 1275. मला खरेदी किंमत विचारली, खरेदी किंमतला आपण टक्क्यामध्ये मानतो किती 100%. तर 100%ची किंमत किती माहीत नाही. तर यक्स, इथून यक्स बराबर काय 100 गुणिला किती रे 1275 भागीला काय 85. कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा, तुमचं उत्तर मिळून जाते. ठीक आहे. तुमचं काम आहे की तुम्ही कॅल्क्युलेशन करता की नाही ते. ठीक आहे. इथून जे काही उत्तर येणार आहे तुमचं ते काय असणार आहे ॲन्सर. तर उत्तर किती येणार आहे तुमचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर फायनल ॲन्सर किती येते तुमचा 1500. त्या वस्तूची किंमत किती 1500. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायची तर कॅल्क्युलेशन करा. अच्छा दुसऱ्या प्रकारे कसं करू शकतो आपण अजून शॉर्टकटमध्ये 15%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण 15%ला काय लिहितो 3 भागीला काय 20. बघा 20वर किती तोटा झाला रे 3 झाला. म्हणजे ती वस्तू विकली कितीला 17ला आणि 17ची किंमत किती आहे माझ्याकडं 17ची किंमत दिली
1275. तर मला त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे किती 20. बघा तोटा असल्यामुळे आपण 20मधून मायनस केलं, नफा असेल तर आपण काय करतो प्लस करतो. इथून 1ची किंमत काढा, 1ची किंमत काढा, उत्तर मिळून जाते. ठीक आहे, 17चा भाग द्या. ठीक आहे, 17 सक दुओदर्शक. बघा इथे लक्षात घ्या, 17 सक किती दुओदर्शक. 1ची किंमत काढावं लागेल, 17 सक दुओदर्शक. मग 17 सक दुओदर्शक पण अजून भाग जातो ना, 17 साती 119. ठीक आहे, मग इथं राहिली किती 9. का 127मधून 119 गेल्यावर बघा 127मधून 19 गेल्यावर राहिले किती 8 आणि हे किती 5 म्हणजे 85. तर 17 5 किती 85. 1ची किंमत किती 75. मला कशाची किंमत काढायची आहे 20ची किंमत. तर 20ची किंमत किती 1500. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. मी वारंवार म्हणते कॅल्क्युलेशनही आपल्याला वाचवेल. ठीक आहे ना, कॅल्क्युलेशन नाही तर रिझल्ट नाही. मी वारंवार म्हणते की कॅल्क्युलेशन आले पाहिजे. ठीक आहे, ते काय इथं मायनस केलं रे, 15% तोटा झाला आणि 15%ला मी अपूर्णांकात काय लिहितो रे, 15%ला अपूर्णांकात काय लिहितो मी 3/20. 20वर तोटा झाला किती 3, म्हणजे कितीला विकली ती 17ला. आणि 17ची किंमत क्वेश्चनमध्ये दिली किती 1275. 17ची किंमत जर 1275 असेल तर 1ची किंमत किती 75. 1ची किंमत 75. त्या वस्तूची खरेदी किंमत म्हटली, त्या वस्तूची खरेदी किंमत आहे किती 20. मग 20ची किंमत किती 1500. झालं प्रश्नाचं उत्तर. 1ची किंमत काढली की बाकीचं ॲटोमॅटिक निघून जाते. ते तुमच्यावर आहे की तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता. तर ठीक आहे, फ्रॅक्शन न करा की नका करू, यानं करायचं यानंही करा. बेसिक पण आहे आपल्याला इथं, मेथड नाही, आपल्याला प्रश्न कवर करायचे. ठीक आहे, बघा मी जे एक्झाम अप्रोच आहे ते तुमचे क्लिअर केले. ठीक आहे, हे समजण्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर करावं लागेल किंवा माझी तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल पेड, की हे नेमकं येते कसं किंवा हे डेव्हलप कसं होते त्याच्यासाठी. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न सांगतोय का. ठीक आहे, जसं जायचं आहे तसं जा आणि प्रश्नाचं काय काढा उत्तर काढा. ठीक आहे ना, माझं म्हणणं काय आहे तुम्हाला की प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्याला सोडवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो रे, तिकडे येतोय मी. बघा नमुना 5 मधला आहे एक वस्तू. ठीक आहे ना, एक वस्तू 28/16ला, एक वस्तू 28/16ला विकल्याने 12% काय झाला म्हणते तोटा झाला. 12% तोटा झाला. जर 12% नफा मिळवायचा असेल, 12% काय मिळवायचं असेल नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हटलं. बघा आता याला तुम्ही वेगवेगळ्या प्रश्न सोडू शकता, ते तुमच्यावर की तुम्हाला कसं सोडवायचं आहे. ठीक आहे, मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला 12% नफा पाहिजे की तोटा पाहिजे. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, बेसिक मेथड काय 12% तोटा. कधी 12% तोटा झाला, जेव्हा ती वस्तू कितीला विकली 2816 रुपयाला विकली. मग 12% तोटा म्हणजे ती वस्तू विकली कितीला 88%ला. ठीक आहे ना, सिम्पल आहे. तोटा आहे म्हणजेच काय 100 वजा 12 म्हणजे कितीला विकली 88%ला. आणि 88%ची किंमत किती आहे 2816. बघा तोटा असेल तर वजा करायचं म्हणत आहे मी, नफा असेल तर प्लस. ती वस्तू कितीला विकली तेव्हा 2816ला विकली, तेव्हा 12% काय झाला तोटा झाला. एक मिनटं, हो 2816. ओके चला, तर त्याला काय पाहिजे 12% काय पाहिजे रे नफा पाहिजे. ठीक आहे, मग 12% नफा म्हणजेच काय 100वर 12 म्हणजे किती 112ला विकायची आहे. तर ती कितीला विकावी लागेल माहीत नाही, तर यक्स कॅल्क्युलेशन करा. याही प्रश्न तुम्ही सोडू शकता. कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर यक्स बराबर काय 112 गुणिला काय 28 किती 16 भागीला काय 88. कॅल्क्युलेशन करा, 4चा भाग जातो. जितका कॅल्क्युलेशन करता येते तितकं करा. ठीक आहे, मग भाग द्या, इथे 4चा भाग जातो. ठीक आहे, 4 2 8, 4 2 8. इथं बघा 4 भाग द्या, इथं 4 2 8 उरले किती 3, 4 8 32. बघा 22 28 अजून भाग जातो, 2चा भाग जातो, 4चा जातो, 2चा जातो, बे 1 बे बे 1 बे. इथं काय रे बे 1 बे आणि बे चूक किती 18, 11 1 11, 11 2 22 उरले किती 28मधून 22 गेल्यावर किती 6, 11 सक 66 उरले किती. बघा 11 सक नाही, इथं 11 5 किती 55, कारण की 61 11च्या पाड्यात येत नाही. मग 11 5 55, 61मधून 55 गेल्यावर राहिले किती 6, 11 सक 66. शेवटी राहिलं का रे यक्स गुणिला काय 14 गुणिला 256. तर इथं बघा 14 पंच 70, 14 सक 84, हातचाला किती 8, 14 पंच 70, 70 आणि 8 किती 78, हातचाला किती 7, 14 2 28, 28 आणि 7 किती 35. तर 35 किती 84. हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. ठीक आहे, हे एक अप्रोच झाला. कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, जितकं फास्ट कॅल्क्युलेशन तितकं तुमचा आन्सर काय निघणार लवकर मिळणार. ठीक आहे, आता बघा दुसऱ्या प्रकारे याला कसं सोडू शकतो आपण. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या केअरफुली. 12%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो रे आपण, 12%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो, तर आपण काय लिहितो 12 भागीला काय 100. 12 भागीला 100
लक्षात घ्या मी काय म्हणत आहे की 12/100 म्हणजेच काय 3/25. ठीक आहे. हे कसं आलं तर 12%. ठीक आहे बघा 12% आपण अपूर्णांकात कसं रूपांतर करतो 12/100 कॅल्क्युलेशन कितीचा भाग जातो 4 चा 4 त्रिक 12 4 पंचवीस किती 100 तर 3/25. ठीक आहे. हे जमलं पाहिजे. ज्याला जमलं तर त्याच्यासाठी सोपं आहे, ज्याला नाही जमलं त्याच्यासाठी काय ते अवघड आहे. आता मला लक्षात घ्या 12%ला आपण काय लिहितो 3/25. मग ती वस्तू बघा 25ची वस्तू 3ने लॉस विकली म्हणजे कितीला विकली 22ला. कितीला विकली 22ला. ठीक आहे. आणि 22ला विकली आणि 22ची किंमत किती आहे 28.16. मला काय पाहिजे मला 28.16ला विकली. ठीक आहे. त्यात मला तर 12% नफा पाहिजे म्हणजेच काय 25वर 3 म्हणजेच किती 28 तर 28ची किंमत किती माहीत नाही. तर एक्स कॅल्क्युलेशन करा शेवटी आन्सर काय येणार आहे तुमचं तेच येणार आहे. ठीक आहे. इथून उत्तर काढा तुमचं उत्तर मिळून जाते. ठीक आहे. कळालं काय कसं आलं ते. एक वस्तू 12% तोट्याने विकली. 12%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो मी 3/25 म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे 25. नेहमी छेदामध्ये असणारी किंमत ही काय असते खरेदी किंमत. मग 25वर 3 तोटा खातो येतो गुणोत्तरात म्हणजे कितीला विकतो 22ला. आणि 22ची किंमत किती आहे क्वेश्चनमध्ये 28.16. मग 22ची किंमत 28.16 पण त्याला 12% नफा पाहिजे आणि 12%ला आपण फ्रॅक्शनमध्ये काय लिहिलं 3/25 म्हणजे 3 म्हणजेच काय आता नफा आहे तर 25 आणि 3 28 तर 28ची किंमत किती माहीत नाही. आता एक्स कॅल्क्युलेशन केलं तर फायनली आन्सर तोच येणार आहे आणि शेवटी तेच उरलं. इथं बघा तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला आयडिया होऊन जाईल. ठीक आहे. 28 आणि हे तुम्ही म्हणजे इथं हे जे कॅल्क्युलेशन आहे हा कॅल्क्युलेशन जो आहे तो तुमचा कमी होऊन जातो फ्रॅक्शनमध्ये. ते तुमच्यावर की तुम्हाला कसं सोडवायचं आहे आणि कोणत्या अप्रोचनं सोडवायचं आहे. ठीक आहे. माझं काम आहे तुम्हाला सांगणं. याचं उत्तर फायनली तेच येणार आहे जे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. किती 3584. ठीक आहे. समजलं असेल काय आहे ते. पुन्हा एकदा रिपीट करून देतो की नफा तोट्यामध्ये नफा किंवा तोटा कशावर ठरत असतो खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हणजेच काय खरेदी किंमत म्हणजे ज्या भावात आपण ती वस्तू विकत घेतो त्याला आपण खरेदी किंमत म्हटलं. विक्री किंमत म्हणजेच काय ज्या भावात आपण एखादी वस्तू दुसऱ्याला विकतो. नफा कधी होतो जेव्हा खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत ही जास्त असेल त्यावेळेस नफा होतो. आणि तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किंमत ही जास्त असेल कोणापेक्षा विक्रीपेक्षा त्यावेळेस काय होतो तोटा होतो. एक्झाम्पल घ्यायचं नाही समजत तो वस्तू 20ला आणली घरात म्हणजे खरेदी केली आणि 25ला विकली म्हणजेच काय खरेदीपेक्षा विक्री काय जास्त आहे म्हणजेच काय नफा. सिंपल आहे काहीच नाही. कन्सेप्ट लक्षात ठेवा काय म्हणतो ते. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपण सहज आणि सोप्या प्रकारे काढू शकतो. समजला असेल प्रश्न काय सांगतोय ते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ की पुढचा प्रश्न सांगतोय का. आता इथं काय अनसॉल्व प्रश्न आहे. मी काय करतोय अनसॉल्वमध्ये 1-2 प्रश्न घेतोय. बाकीचे तुम्ही काय करा घरी प्रयत्न करा. ठीक आहे. बघा 5 नमुने होते. या 5 नमुनेवरचे एक प्रश्न घेतले हे पुन्हा रिपीट होते तुमच्यासाठी. ठीक आहे. तर ते आपण आता अनसॉल्वकडे जाताना हे सॉल्व करून देतोय. व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या मी सांगतोय का आणि आपल्याला करायचं काय. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न सांगतोय का बघा पेज क्रमांक 187 वरचा आहे तो क्वेश्चन सांगतोय का मला. ठीक आहे. पहिला अनसॉल्व एक वस्तू 2070ला विकल्यास कितीला 2070 म्हणजेच काय 2070 रुपयास विकल्याने 270 रुपये काय झाला म्हणते नफा झाला. तर शेकडा नफा किती. ठीक आहे. 2070 ही काय वस्तूची विक्री किंमत आहे. ठीक आहे ना. 2070 म्हटलं ना प्रश्नामध्ये की एक वस्तू 2070ला विकल्याने 270 रुपये नफा झाला. म्हणजे 2070ला विकलं तेव्हा किती रुपये मिळाले त्याला 270 वरचे मिळाले ना. म्हणजे घरात कितीला पडले रे 2070 वजा 270 70 गेले राहिले किती 2000 म्हणजे ती वस्तू कितीला घरात आली 1800ला. 1800ला घरात आली म्हणजे ही काय झाली त्या वस्तूची खरेदी किंमत. आणि नेहमी नफा तोटा हा खरेदी किंमतवर ठरत असतो. मग इथं नफा दिला मग शेकडा नफा विचारला तर शेकडा नफा बरोबर कितीवर 1800. 1800वर किती नफा रे 270 तर 100वर किती कॅल्क्युलेशन कर भाऊ 2 0 कटले राहिलं का 9 2 18 9 3 27 इथं 0 बे 1 बे 15 30 तर किती टक्के 15% काय आला नफा आला. शेकडा नफा विचारला रुपयात किती आला 270. शेकड्यात किती आला तर 15%. ठीक आहे. ती वस्तू कितीला विकली 2070ला विकली तेव्हा 270 रुपये काय झाला नफा झाला. म्हणजे ही विक्री किंमत आहे. आणि नफा किंवा तोटा हा कशावर ठरतो मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला खरेदी किंमतवर ठरतो. ठीक आहे. मग पहिले खरेदी किंमत काढावं लागेल. मग त्या वस्तूची खरेदी किंमत आहे किती ते काढली आपण
270 मायनस केले का, कारण की 2070ला विकल्यानंतर 270 तो फायद्यात आहे, म्हणजे घरात कितीला आली 1800ला, मग 1800वर किती नफा आला 270, तर 100वर किती शेकडा नफा म्हणजे 100 झालं. प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागलं, वेळ किती लागला ते बघा. कॅल्क्युलेशन आणि माइंड, मी वारंवार म्हणत आहे, हे दोन गोष्टी क्लिअर पाहिजे. आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज आणि सोप्या प्रकारे काढू शकतो. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बघा, एक वस्तू 2580 रुपयास विकल्याने 430 रुपये नफा झाला. दुसरा प्रश्न घेतोय. दोन प्रश्न कवर करू आपण, 2-2, 3-3. बाकीचे तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे ना. आपल्याला या चॅप्टरला खूप झाले 3 भागामध्ये पूर्ण करायचं आहे, ठीक आहे. आजचा हा पहिला भाग असणार आपला. बघा, एक वस्तू 2580ला विकल्याने, कितीला 2580 रुपयास विकल्याने, म्हणजे विक्री किंमत आहे, विकल्याने 430 रुपये काय झाला, 430 रुपये नफा झाला. तर शेकडा नफा किती बघा, 2580ला. मग ती वस्तू 2580ला विकल्यानंतर 430 रुपये नफा झाला, म्हणजे घरात तर स्वस्तात आली असेल ना. जेव्हा इतक्याला विकली तेव्हा किती नफा झाला, 430 रुपये नफा झाला. म्हणजे या 2580मधले 430 काय नफा आहे, म्हणजेच घरात कितीला पडली, तिथून वजाबाकी केला. 0मधून 0 गेले 0, 8मधून 3 गेले किती 5, 5मधून 4 गेला 1, आणि किती 2. तर 2150 त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. आणि 2150वर नफा झाला किती रे भाऊ, किती झाला 430. तर शेकडा नफा किती काढून घ्या इथून. मग शेकडा नफा बराबर, ठीक आहे, खरेदी किंमतवर ठरतो. तर 2150 ही खरेदी, त्याच्यावर नफा किती 430. तर 100वर किती माहीत नाही तर काय यक्स. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन आलं म्हणजे प्रश्नाचं उत्तर आलं, ठीक आहे. ते जमत नसेल तर बघा तुम्ही किती भाग आहेत, ठीक आहे. बघा, 4×5 कॅल्क्युलेशन करा ना. हा 0 कॅन्सल, 43 आणि काय 215. 5चा भाग जातो का चेक करा, जाते, ठीक आहे. गुणिला 5 बघा, 5×3=15, उरला किती 1, 5×20 आणि 1 21, ठीक आहे. 215 म्हणजे कितीचा भाग जातो 5चा. इथं समजायला पाहिजे, म्हणजे 43 × 43 आणि 43 5 215, 5 1 5, 5 2 10, तर किती टक्के रे 20%. काय झाला नफा झाला. हे कॅल्क्युलेशन येत असेल तर सोपं आहे, नाही तर अवघड आहे. 430 भागीला काय 2150, 0 कटला. इथून आपण कॅल्क्युलेशन बघा, 4×5 म्हणजे 200 आणि 3×5=15, खतम. 5चा भाग जातो. नाही समजलं मी ते कॅल्क्युलेशन केलं, 20% काय झाला नफा झाला. दुसरा अनसॉल्व क्वेश्चन होता पुस्तकातला, जो मी तुम्हाला काय करून दिला, सॉल्व करून दिला. मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन येत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपण सहज काढू शकतो. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया, ठीक आहे. नफाचाच आहे, एक क्वेश्चन नफाचा घेतो, बाकीचे तुमच्यासाठी सोडतोय, ठीक आहे ना. एक मॅक्झिमम प्रश्न मी घेतो, काही प्रश्न